थोड्याच वेळानं ते देखील आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील. मॅचच्या दिशेनं पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफकावर येत असताना यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या यष्टीच्या बाहेर आलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना 3 मध्ये 4 आहेत. विघ्नेश फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये अष्टविनायक राजोडी. ह्या दोन संघातील हे घमासान युद्ध आहे, हा वॉर आहे खऱ्या अर्थानं. डुवाडायची लढत आणि ह्या डुवाडायच्या लढतीत कोण कोणावर भारी, कोण कोणावर हावी पडणार आणि त्यासाठी आमच्या सोबतीनं चल हलक्या हाताने सॉफ्ट आणि नरम हाताने सुशांतने चेंडूला खेळले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. चला पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागलेत. इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुशांतच्या साथीनं गौरीच्या लाभात पाहतो. सुशांतचा जर विचार केला तर ड्राईव्ह केलाय, मोठा फटका आणि बिग 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 विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. सुशांत मोरेला मैदान सोडावं लागतंय. पहिला विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि डिझाईन चांगला उल्लेख केलाय. क्रिकेटर नवरा खऱ्या अर्थानं आता सध्याच्या परिस्थितीला क्रिकेटर, टेनिस क्रिकेट असेल, मोठमोठं ग्लॅमर आलंय. आमचं अंडारम क्रिकेट असेल, आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही गौतम पाटीलला बघतोय. म्हणजे क्रिकेटर नवरा का, त्या पाठी देखील आम्ही ती चर्चा करणार आहोत. अंडारम क्रिकेट आणि अंडारम क्रिकेटमध्ये बाईक हे स्वप्न पाहिलं होतं, परंतु आज अंडारम क्रिकेट विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं, वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ज्या प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेंमध्ये खऱ्या अर्थानं मालिकावीर आणि मालिकावीरसाठी LNCCची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण तो फ्रीज पाहिला होता. मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेंमध्ये आता मुलींचं खऱ्या अर्थानं मॅगी ड्रीम आहे, आम्हाला क्रिकेटर नवरा पाहिजे. परंतु आमचं गौतम पाटील आता श्री आहे, कुमार नाही आहे. अनेक खेळाडू आहेत. 9 धावा धापकावर येत असताना आपण पाहतोय शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. दुसरा षटक मार्गस्थ आहे. कल्पेश आहे स्वतः कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये केलेलं आक्रमण पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 12 चेंडूमध्ये 10 धावा धापकावर. बघा अनिकेत, याच प्रकारची सुरुवात अगोदरच्या मॅच मध्ये देखील राजोडी संघाची होती, परंतु 502 षटक खऱ्या अर्थाने ती महागडी ठरली आणि त्या बळावर त्या 24 धाव्यांचा तो माफक आव्हान होता आणि त्या धाव्यांचा पाठलाग सहज आणि सोप्यारित्या झाला होता. यावेळेला विनीतला ते धाव्यांना रोख लागायचंय. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोखायचंय तर दुसऱ्याला खऱ्या अर्थानं टोकायचंय आणि त्या प्रकारचा तो खेळ मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यस, नक्कीच. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती अजून देखील उभा आहे. सिद्धेशकडे क्षमता आहे स्कोअर कार्ड हलवण्याची. स्वतः कर्णधार म्हणून खेळपट्टीवरती कशा रीतीने खेळ करे. सिद्धेशच्या साथीनं गौरीश ड्राईव्ह केलाय. तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली होती. थर्ड अंपायर घोषित केलंय. आमच्या ऑफिशियल पंचांनी चेक केलं जाईल. धोक्याची घंटा जरूर वाजले. एक सोरटी सिंगल, चिकी सिंगल काढत असताना डोक्याची घंटा जरूर वाजले. टेक्निकल टीम व्यस्त असेल, चेक केलं जाईल. टेक्निकल टीम बिझी आहे थोडं आज. आमची टेक्निकल टीम आणि टेक्निकल टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पारितोषिक आहे. जे अर्थातच घरात नेटवर्क आतापर्यंत सबस्क्राईब आपण पाहायला गेलं तर 796 आहेत. 796 अर्थातच तेथून येणारे 1000 सबस्क्राईब आणि 1000 सबस्क्राईबसाठी आकाश घरत या नेटवर्कचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पेशल गिफ्ट देखील आहे. त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत आणि लकी ड्रॉ मधून त्या विजेत्या, भाग्यवान विजेत्या खेळाडूसाठी किंवा प्रेक्षक राजा कोणीही असेल त्यासाठी ते पारितोषिक देखील देण्यात येईल. तर जेणेकरून आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. घर बसल्या आपण ह्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो आणि 1000 ह्या स्पर्धेमध्ये जर का सबस्क्राईब झाले
तर घरत नेटवर्क आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील देण्यात येईल. 2 खेळाडू आहेत, 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू यावेळेला डायरेक्टली सीमारेखा पार, चौकार. वन साइड दोन पूर्णांक 4 चेंडूचा खेळ झाला आणि 16 धावा धावफलकामध्ये लागले. 2 खेळाडू एकमेकांकडे पाहत राहिले. बघा 3 चेंडूंचा खेळ आहे. टेक्निकल टीमचा इश्यू होता त्या कारणास्तव आमचं गौतम तिथून कॅल्क्युलेशन करतोय बरोबर. चला 2.3 चेंडूचा खेळ झाला, 16 धावा. बॅकफुटला जाऊन फटका खेळला. तितक्या चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण, तितक्याच चांगल्या दर्जाची फेकी. एक तेरी तो एक मेरी. मागील चेंडूमध्ये जरी चौकार आला तर यावेळेलाच काय गोलंदाजाचं कमबॅक. बॅकफुटला हलक्या हाताने जाऊन सॉफ्ट हँडने नरम हाताने फक्त चेंडूला खेळून काढले. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि गौरीच्या चौकाने ते प्रेशर रिलीज झालंय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सूर्यकांत पाटील. अर्थातच सुरू या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळ आता खेळपट्टीवरती उभा. या खेळपट्टीला जाणतो कशा रीतीने खेळ करायचा. आल्या फ्लाइंग स्टार्ट सुरूच्या बॅटमधून बघा अनिकेत नावात सुरू आहे आणि आल्या त्यानं मॅच देखील सुरू केले. धाफकावर पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 21 धावा धाफकावर येतात. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड कॉम्बिनेशन फील्ड, तुर्तास सिंगल सहज आणि सोप्यारित्या धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. यस, उर्वरित पहिल्यासाठी 17 मधील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू टीम विघ्नेश पाटीलसाठी महत्वाचे चेंडू असेल. ओहो यावेळेस काय आडव्या बॅटने मोठा फटका. या फटक्याला या मैदानात थरा नाहीये. सूर्यकांत पाटीलच्या रूपामध्ये टीमला लागतोय मोठा धक्का. विकेटचं पतन फलंदाज बाद दिसतो. आहे खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा बॅटिंगचा तो आपण ग्राफ पाहतोय. सुरू असेल, अर्चिस असेल, गौरीश असेल, क्षमतावान खेळाडू आहेत परंतु त्या प्रकारचा वेगानं आलेला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये घेत असताना धाफकावर आतापर्यंत 23. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. गौरीश यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. मूर्ती लहान आहे परंतु गौरीशची कीर्ती महान आहे आणि ती सातत्यानं आपण पाहिले. यावेळेला फेकीत नेकी आहे, चुकी घडली जाते आणि अतिरिक्त धाव धाफकामध्ये भर पडत असताना 1+1 2 धावा धाफकामध्ये येत असताना धाफकावर 25. यस, 25 धावा धावफलकामध्ये लागले. अजून देखील येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गौरीचा जर विचार केला तर सलामीवरला आला होता खेळपट्टीवरती. अजून देखील खेळपट्टीवरती खेळ करत होती. आतापर्यंत टीम विघ्नेश पाटीलसाठी जमेची बाब असेल. येणारे 2 चेंडू एक जर मोठा फटका आला टीम विघ्नेश पाटील चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. ओहो यावेळेस काय फेअर डिलेव्हरी थर्ड अंपायर घोषित केलं जाईल. टेक्निकल टीम व्यस्त असेल. क्रुशल मोमेंट आहे. अनेक मान्यवर देखील आपण पाहतोय मुख्य मंचावर आणि आजचा पहिला दिवस आहे. हा स्पर्धेचा पहिला दिवस येत असताना अंडरआर्म क्रिकेटचा सोहळा आणि अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं मोरेगाव म्हटलं तर अनेक मान्यवर आणि मान्यवरांसाठी देखील तो नक्कीच ती चर्चा करावीशी वाटते. मोरेगाव चॅलेंजर असेल, न्यामा बॉईजचा संघ, हरिओम, अजिंक्य तारा, तुकाराम नगर क्रिकेट क्लबचा संघ असेल. मोरेगाव म्हटलं तर मोरेगाव खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटची पंढरी आहे आणि त्या पंढरीमध्ये खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय.
प्रत्येक आयोजक, मग त्यामध्ये मोरेगाव चॅलेंजर्सचा संपूर्णतः संघ असेल, मोरेगाव ग्रामस्थ असतील, गौतम पाटील डिसिजन नॉट आउट म्हटलंय, फेअर डिलेव्हरी आहे, क्षमा असावी. प्रांशी पाटील बेटा वेलकम, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. परंतु चेतनदादा पाटील ह्या स्पर्धेचे सर्व आहेत आणि पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून घेतलेली ही टीम प्लॅनिंग आणि त्या संपूर्णतः मेहनतीला खऱ्या अर्थानं ते उत्तर येत असताना आपण पाहतोय. प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे. पंचांचा बोट हवे त्या अर्थातच गडी बाद आहे. गडी बाद पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. पहिल्या 24 चेंडूमध्ये धावफलकावर 26 आहेत. 26 धावा धावफलकावर बनवल्या जातात. येणारे 24 मध्ये 27चा पाठलाग हा धावफलकावर करायचा आहे. म्हणजे नक्कीच तो उल्लेख करावासा वाटतोय. यंदाच्या वर्षामध्ये 24 संघांचा तो समावेश आहे. ग्रुप ए मधून आपण खेळत असताना हे 2 पराभूत संघातील ही लढत आहे. परंतु पाठच्या 2 वर्षाचा आपण ग्राफ पाहायला गेला तर मोरेगाव चॅलेंजर्स संपूर्णतः आयोजकांची प्रचंड मोठी मेहनत आणि त्या मेहनतीला यंदाच्या वर्षामध्ये प्रत्येक खेळाडू हा अनिकेत उत्सुक होता. आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे, ही मानाची, ही सन्मानाची, हे अभिमानाची. अर्थातच मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी आणि चॅम्पियन ट्रॉफी नाव आहे आणि त्या प्रकारची ही ट्रॉफी देखील आपण पाहतोय. विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रथमतःच इतका वेगळी लुक देणारी आणि गोल्डन लुक देणारी ही ट्रॉफी, ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पार पडला आणि उद्घाटन सोहळा पार पडत असताना अनेक मान्यवर, गावातील अनेक वरिष्ठ व्यक्ती आणि त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यावेळेला ही ट्रॉफी प्रत्येकजण आतुर होता. यंदाच्या वर्षातील सीझन 3 ची ट्रॉफी कशी असणार. वेळ जास्त जातोय गौतम, थोडीशी घाई करायला सांगायचा खेळाडू, वेळ जास्त जातो. ऑलरेडी आपण उशीर केला. बघा येणारी 24 मध्ये 27चा पाठलाग धावफलकावर करायचा. 27चा पाठलाग आणि 27चा पाठलाग करत असताना वेल एक्सपिरियन्स संघ समोर आहे आणि त्यांच्या समोर अष्टविनायक राजोडी नगरीतील, राजोडी म्हटलं तर नवापूर, कळम आणि त्या मध्ये असणारे हे गाव आणि तिथून आलेले हे यंगस्टर खेळाडू. ह्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं माफक आव्हान धावफलकावर आहे. परंतु समोरचा संघ तितक्याच एक्सपिरियन्स आहे, प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या समोर कशा प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल. 2 सलामीवर बॅटर भाविक आणि विनीत, 2 खेळाडूंमध्ये ती आशा आहे, अपेक्षा आणि त्या आशा अपेक्षेनं खऱ्या अर्थानं ते संपूर्णतः डगआउट ह्या 2 खेळाडूंकडे पाहत आहे. यस, नक्कीच दुसऱ्या सत्राची सुरुवात 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. 27 धावा जरूर धावफलकामध्ये लागले. त्या 27 धावांचा बचाव करण्यासाठी तुम्हाला धारदार गोलंदाजी करावी लागेल. टीम विघ्नेश फायटर यंदाच्या अंगामध्ये चांगल्या फ्लोमध्ये संघ आपण पाहतोय. 27 धावांचा बचाव करत असताना कशा रीतीने गोलंदाजी करतील आणि कशा रीतीने क्षेत्ररक्षणाचा भाग चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण करतील ते महत्त्वपूर्ण. कसं ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका होता, डोक्यावरती हात जरूर आले होते क्षेत्ररक्षकांच्या. तत्वर फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. संत गतीने आतापर्यंत सुरुवात आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती लागले. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फक्त एकेरी धावफलकामध्ये ॲड होईल. प्रकाश झोतामधील आपण स्पर्धा या मोरेगावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये पाहतोय. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026. हो यावेळेस काय आउटसाइड दी ऑफ स्टंप, उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंचांनी त्याला वाईट घोषित केला. अवांतर खातेमध्ये भर पडते. षटक क्रमांक 1 अभिषेक याच्या हातामध्ये आतापर्यंत चेंडू सोपवलाय. हलक्या हाताने, नरम हाताने चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी, तितक्याच चांगल्या दर्जाची आतापर्यंत फलंदाजी देखील राहिले. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावा धावफलकावरती लागले. टीम अष्टविनायक राजवडी या संघाची. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागलेत. टीम अष्टविनायक राजवडी. डीजे
षटकामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धापालका. या 2 सलामीरने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये असा खेळ केलाय की विघ्नेश पाटील संघाची आता डोकेदुखी वाढायला लागले. षटक क्रमांक 3 नेव्हिल याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 19 धावा धावपालकावरती लागले. चांगल्या स्थितीमध्ये आपण संघाला पाहतोय. टीम अष्टविनायक राजवडी संघ, राजवडी गावाला बिलॉंग करणारा संघ आता मोरेगावमध्ये आलाय. मोरेगावमध्ये असताना चर्चा या संघाची जरूर झाले. टीम चांगल्या स्थितीमध्ये 19 धावा आतापर्यंत धावपालकावरती आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट या संघामध्ये आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत दर्शवला मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा धापाकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चांगला उल्लेख खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु समोर नेव्हिल आहे, वेल एक्सपिरियन्स खेळाडू. खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना जवळून पाहिल्या तसा खेळाडू. म्हटलं जाताना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील डिफिकल्ट असतं. हे मुरलेलं लोणचं आणि त्याला फेस करत असताना 2 यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय. 21 धावा धापाकावर येत असताना 9 मध्ये 6 धावांची गरज आहे. एक्सपिरियन्स यावेळेला मैदानामध्ये दाखवत असताना नेव्हिलला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू. नेव्हिलनं म्हटलंय एक तेरी आहे तो एक हमारी भी आहे आणि त्या प्रकारचा खेळ आहे. आता मैदानामध्ये आपण पाहतोय एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळ आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डुआ डायची लढत आणि त्या डुआ डायच्या लढतीमधून आतापर्यंत आपण मॅचचं पारडं पाहायला गेलं तर थोडंसं भारी आहे, थोडंसं हावी आहे. कारण माफक आव्हान धावपकावर आता येणारे 7 मध्ये 5 धावा अजून देखील अनिकेत धावपकावर बनवायचे. यस, महत्त्वपूर्ण चेंडू असेल या तिसऱ्या षटकामध्ये. अंतिम चेंडू असेल आणि महत्त्वपूर्ण चेंडू असेल. नेव्हिल यांचा चेंडू महत्त्वपूर्ण चेंडू असेल. या चेंडूवरती मॅचची काळ वेळ आपल्याला समजेल. हो, यावेळेस काय हलक्या हाताने सॉफ्ट हँडने नरम हाताने फक्त चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं इक्वेशन येऊन थांबले. येणारे 6-4 धावांची अजून देखील गरज असेल. 6-4चं इक्वेशन म्हणजे मॅच अशा वळणावरती येऊन थांबले. येणारे 2 निर्धाव चेंडू मॅचला वेगळी कलाटणी देईल आणि येणारे एक मोठा फटका सामना फिनिश, सामना खल्लास करेल का. तत्पर आहे की आपण डीजे मॅनला
सरपंच विनीतला आपण पाहिलं. अभिनंदन टीम अष्टविनायक राजोडी. वर्षाचा चॅम्पियन संघ ह्या स्पर्धेतील बिग अपसेट ग्रुप ए मधूनच आपल्याला पाहायला मिळतंय. 5व्या वर्षाचा चॅम्पियन या स्पर्धेच्या बाहेर आहे. अभिनंदन टीम अष्टविनायक राजोडी. चला दोन्ही संघांना विनंती असेल, टीम JDS आणि अष्टविनायक राजोडी